श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. आपल्या परमपवित्र भारतवर्षात अनेक तीर्थक्षेत्र आहेत, परंतु पृथ्वीचा विचार केला तर त्यात आपला संपूर्ण भारत देश हाच एक तीर्थक्षेत्र आहे. जगातील सर्वच धर्मानुयायांना वेड लावणारा, सर्वांनाच हवाहवासा वाटणारा, आपल्या नैसर्गिक सौंदर्याने सर्वांनाच भुरळ पाडणारा आणि आपल्या उभ्या आयुष्यात एकदा तरी पाहावासा वाटणारा असा आमचा हा प्राणप्रिय भारत देश, आम्हा सर्वांची प्रिय मातृभूमी ही जागतिक तीर्थक्षेत्रच आहे. प्रत्यक्ष विश्वनिर्मात्या परमात्म्याला जेथे विविध रूप धारण करून वारंवार यावंसं वाटतं, त्या भारतमातेचं काय वर्णन करावं. उत्तरेला उत्तुंग हिमालय आणि तिन्ही बाजूंनी समुद्र वलयांकित असणारी अत्यंत रमणीय अशी ही सुवर्णभूमी कुणाचं मन वेधून घेणार नाही. प्रत्यक्ष परब्रह्म परमात्मा प्रत्येक युगात जेथे अवतीर्ण झाले अशी ही अत्यंत पवित्र व पावन भूमी, ज्या भूभागावर त्यांनी जन्म घेतला, जिथे त्यांनी निवास केला, जिथे त्यांनी अनेक लीला केल्या, त्या अयोध्या, मथुरादी पुऱ्या ते हिमालय, विंध्य, सह्याद्री आदी पर्वत, गंगा, यमुना, सरस्वती, गोदावरी, नर्मदा, सिंधू, कावेरी, कृष्णा, तुंगभद्रादी नद्या, ज्यांना मैया म्हणजेच माय म्हणून संबोधलं जाते, अशा या पवित्र नद्या सकळ जीवांची तृष्णा निवारण करीत, जीवाकडून कळत नकळत घडलेल्या पातकांचं क्षालन करीत आणि या भूमातेला सुजलाम सुफलाम करीत युगानुयुगे वाहत आहेत. आणि अशा या पवित्र नद्यांच्या तीरावर अनेक देवी देवतांचा, अनेक ऋषी मुनींचा निवास झाल्यामुळे ती भूमी तीर्थक्षेत्रे बनली आहेत. देव, ऋषी, मुनी, तपस्वी, साधू, संत यांच्या वास्तव्याने पुनीत झालेली ही भूमी, त्यांच्या वास्तव्याने, त्यांच्या पदरज स्पर्शाने तीर्थक्षेत्रे बनली आहेत. अनेक राजर्षी, अनेक ब्रह्मर्षी, अनेक ब्रह्मज्ञानी, अनेक शूर, वीर अशी अनेक नररत्ने येथे जन्मास आली. त्यांची मंदिरं, त्यांचे आश्रम, त्यांचे राजवाडे हे सर्व आम्हा भारतीयांसाठी तीर्थक्षेत्रेच आहेत. या सर्व ठिकाणी मूर्तिरूपात असणाऱ्या देवी देवतांचे दर्शन, तेथील पवित्र नद्या व सरोवरांचे स्नान, त्याबरोबरच सृष्टीरूपाने नटलेल्या त्या परमात्म्याचं अत्यंत विलोभनीय, अत्यंत रम्य असं दर्शन घेऊन मनुष्य कृतकृत्य होतो, धन्य होतो. या भूमीवरील ही सर्व तीर्थक्षेत्रे पाहावीत, तेथील पवित्र नद्यांचं, तीर्थांचं स्नान घडावं, तेथे आपल्या हातून काही दानधर्म घडावा व तेथील माती कपाळाला लावून आपलं जीवन कृतार्थ करावं, अशी बहुतेक सर्वच भारतीयांची इच्छा असते. परंतु सर्वांनाच ह्या तीर्थक्षेत्रांचं दर्शन घडतेच असे नाही. त्यातील काही प्रमुख कारणे म्हणजे प्रबळ इच्छाशक्तीचा अभाव, पैशाचा अभाव, वेळेचा अभाव, प्रकृती अस्वास्थ्य व सत्संगतीचा अभाव या गोष्टी बहुतांशाने किंवा यातील एखादी गोष्ट निश्चितच कारणीभूत ठरते. या यात्रा करताना मनुष्याला कुणीतरी सद्वर्तनी मनुष्याची सोबत व जाणत्या मार्गदर्शकाची आवश्यकता असते. या सर्व बाबींचा खोल विचार करून आणि सामान्य मनुष्याला तीर्थयात्रा कशी घडेल याचा विचार करून श्री महाराजांनी तीर्थयात्रा केल्या व आपल्याबरोबर अनेक भाविकांना यात्रेला नेऊन त्यांना या यात्रा घडविल्या. ही सर्व तीर्थक्षेत्रे भारतातील विविध प्रांतात असल्यामुळे या तीर्थयात्रेच्या निमित्ताने तो प्रांत पाहण्यात येतो. तेथील विविध भाषा ऐकण्यात येतात, तेथील सामाजिक चालीरीती, आचार विचार कळतात आणि आपल्या ऋषीमुनींनी, पूर्वजांनी हा आपला सनातन वैदिक धर्म, ही आपली सनातन आर्य संस्कृती कशी टिकवली हे दृष्टोत्पत्तीस येते आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल आपल्या मनात असणारा आदर अधिक वृद्धिंगत होतो. इसवी सन 1912 मध्ये श्री महाराज श्री रामानंद महाराजांबरोबर काशी यात्रेला गेले होते. त्यानंतर इसवी सन 1964 मध्ये केवळ 25 जणांना घेऊन श्री महाराजांनी काशी बद्रीनारायणाची यात्रा केली होती. त्यावेळी काशी विश्वेश्वराचे दर्शन घेऊन तेथून महाराजांनी गंगा कलश आणला होता. उत्तरेतील काशीची गंगा आणून ती दक्षिणेतील रामेश्वराला वाहणे आणि रामेश्वराचा सेतू काशीला जाऊन तो श्री विश्वनाथाला विधिवत अर्पण करणे असा एक प्रघात आहे. अध्यात्म रामायणामध्ये याचा उल्लेख आढळतो. श्री महाराजांनी 1964 मध्ये काशीहून आणलेली गंगा आता या 1970 पर्यंत रामेश्वराला जाऊन वाहण्याचे राहिले होते.
गंगा रामेश्वराला जाऊन वाहणे आणि तेथून सेतू घेऊन येणे या गोष्टीचा विचार श्री महाराजांच्या मनात बऱ्याच दिवसांपासून चालू होता. योग साधून येण्याचीच प्रतीक्षा होती. तो योग आज 1970मध्ये म्हणजे 6 वर्षांनी चालून आला. असो, साधक हो, परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांनी आपल्या भक्तांना घडविलेली श्री रामेश्वर यात्रा आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.